नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ आपला खूप जास्त धमाकेदार होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यातील खूप महत्त्वाचे 100+ प्रश्न घेतलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण 100+ प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। हे तुमच्या परीक्षेसाठी खूप जास्त फायदेशीर प्रश्न ठरणार आहेत, म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आणि चला, थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर ओझू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये मंजूर झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी नदीवरील प्रस्तावित 2200 मेगावॅट ओझू जलविद्युत प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ मूल्यांकन समितीने पर्यावरणीय मंजुरी दिली आहे। तर हा प्रकल्प चीन सीमेजवळ आहे आणि सुबानसिरी खोऱ्यातील सर्वात वरचा आणि सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे। यानंतर दुसरा प्रश्न, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आणि प्लॅनेट ए द्वारे कोणत्या भारतीयाला 2025 चा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, जिनाली मोदी यांना। कोणाला? तर जिनाली मोदी यांना। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर मुंबईतील जिनाली मोदी यांना UNEP आणि प्लॅनेट ए कडून यंग अर्थ चॅम्पियन्स 2025 पुरस्कार नुकताच मिळाला आहे। तर केळीच्या देठांचे रूपांतर चमड्याला शाश्वत पर्याय असलेल्या बॅनोफी चमड्यात केल्याबद्दल त्यांना हा पारितोषिक देण्यात आलेला आहे। तर त्यांची कंपनी केळीच्या फायबरपासून चमडे बनवते, ज्यामुळे पाण्याचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी होते। यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे, तर ज्युनियर जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावणारा पहिला भारतीय जुडो खेळाडू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, हिमांशी टोकस बनला आहे। काय नाव आहे? तर हिमांशी टोकस। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर वयाच्या 20व्या वर्षी जुडोपटू हिमांशी टोकसने इतिहास रचला, कारण ती जुडोमध्ये जागतिक नंबर 1 बनणारी पहिली भारतीय जुडोका बनलेली आहे। यानंतर चौथा प्रश्न, रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चवरून क्षेपणास्त्र सोडणारा भारत कितवा देश बनला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपला भारत देश चौथा बनलेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारताने रेल माउंटेड मोबाईल लॉन्चर सिस्टम वापरून अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, तर ते कॅनिस्टाराइज्ड लॉन्चिंग सिस्टम मधून लॉन्च करण्यात आलेले आहे। तर विशेषत डिझाईन केलेली ट्रेन देशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊ शकते जिथे रेल्वे लाईन आहे। तर आपल्या भारतापूर्वी रशिया, चीन व उत्तर कोरियाने मोबाईल रेल लॉन्चर्सची चाचणी घेतलेली आहे। तर या यादीमध्ये अमेरिकेचे नावही समाविष्ट आहे, परंतु त्यांनी कधीही त्यांची पुष्टी केली नाही। अग्नि प्राईम क्षेपणास्त्र 2000 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता असलेले आहे आणि ते प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज देखील आहे। यानंतर पाचवा प्रश्न, बिहारमधील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाला रामसर स्थळांचा दर्जा मिळाल्यानंतर देशामध्ये रामसर स्थळांची एकूण संख्या किती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 93 झालेली आहे। किती? तर 93। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय 448 हेक्टर आणि बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील उदयपूर तलाव 319 हेक्टर यांना आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ जागेचा म्हणजेच रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला। तर यासह बिहारमध्ये अशा स्थळांची संख्या 5 झाली आहे आणि आपल्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 93 झालेली आहे। तर गोकुळ जलाशय हे बक्सर जिल्ह्यामध्ये स्थित एक महत्त्वाचे पाणथळ क्षेत्र आहे, जे गंगा नदीच्या पुरामुळे प्रभावित झालेले आहे। तर उदयपूर तलाव हे पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये स्थित एक नैसर्गिक ऑक्सबो तलाव आहे, जे त्याच्या अद्वितीय पर्यावरणासाठी ओळखले जात आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न, अनंतशास्त्र ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, DRDO या संस्थेने विकसित केली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अनंत ही आपल्या भारतातील जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारी आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी DRDO म्हणजे संरक्षण संशोधन व विकास संस्था
यांनी विकसित केली आहे. तर या प्रणालीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शत्रूच्या विमान, ड्रोन आणि क्षेपणास्त्रावर अचूक प्रहार करणे. तर ही प्रणाली मध्यम ते लांब पल्ल्याच्या हवाई धोक्यांपासून देशाचे संरक्षण करते आणि यामध्ये अत्याधुनिक रडार, सेन्सर्स व ऑटो ट्रॅकिंग प्रणालीचा समावेश देखील आहे. तर अनंत क्षेपणास्त्र प्रणाली आपल्या भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेचे प्रतीक आहे व आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत विकसित करण्यात आलेली आहे. यानंतर 7वा प्रश्न, खालीलपैकी कोण पहिली हात नसलेली जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शीतल देवी आहे तिचे नाव. काय तर शीतल देवी. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताच्या 18 वर्षीय शीतल देवीने जागतिक तिरंदाजी पॅरा चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. तर ही कामगिरी करणारी ती पहिली हात नसलेली धनुर्धारी ठरली. तर आयोजित ग्वांगजू दक्षिण कोरियामध्ये. यानंतर पुढील 8वा प्रश्न महत्वाचा आहे, सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या. तर कृषी माध्यम पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आमशी प्रसन्न कुमार यांना. कोणाला? तर आमशी प्रसन्न कुमार यांना. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर म्हैसूरचे ज्येष्ठ पत्रकार आमशी प्रसन्न कुमार यांची होंबळे संहिता हरिणी कुमार माझी कृषी मध्यम पुरस्कार 2025 साठी नुकतीच निवड झाली. तर कृषी पत्रकारितेतील विशेषत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना जागरूक करण्यामध्ये त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात येत आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 9वा प्रश्न, तर आपल्या भारताने कोणत्या संस्थेला संयुक्त राष्ट्रांच्या AI सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नामांकित केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, IIT मद्रास. या कोणत्या? तर IIT मद्रास. याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण. तर आपल्या भारताने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास IIT मद्रासला AI साठी संयुक्त राष्ट्रांचे म्हणजे UN चे सेंटर ऑफ एक्सलन्स COE म्हणून नियुक्त करून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI क्षेत्रामध्ये आपली जागतिक भूमिका मजबूत केलेली आहे. यानंतर 10वा प्रश्न, तर आपल्या भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आर व्यंकटरामनी यांची. कोणाची? तर आर व्यंकटरामनी यांची. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण. तर 1 ऑक्टोबर 2025 पासून पुढील 2 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ वकील आर व्यंकटरामनी यांची आपल्या भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो त्यांचा सध्याचा 3 वर्षांचा कार्यकाळ जो 30 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाला होता तो या महिन्यामध्ये संपत आहे. यानंतर पुढील प्रश्न 11वा, तर कोलंबो येथे झालेल्या 7व्या सॅफ अंडर 17 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, बांगलादेशने जिंकले आहे. कोणी? तर बांगलादेशने. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण. तर कोलंबो येथे झालेल्या 7व्या सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून आपल्या भारताच्या 17 वर्षाखालील फुटबॉल संघाने आणखी एक मोठा टप्पा गाठला. तर रेस कोर्स आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताने बांगलादेशचा 4-1 असा पराभव केला. यानंतर 12वा प्रश्न महत्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, शिरीष चंद्र मुर्मू यांची. कोणाची? तर शिरीष चंद्र मुर्मू यांची. तर याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे? तर केंद्र सरकारने शिरीष चंद्र मुर्मू यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. तर ते एम राजेश्वर राव यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 8 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. तर कायद्यानुसार RBI मध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर असणे आवश्यक आहे. तर 2 बँकेतील, एक अर्थशास्त्रज्ञ आणि एक व्यावसायिक बँकिंग प्रणालीतील आहेत. तर टी रविशंकर, पूनम गुप्ता आणि स्वामीनाथन जे हे इतर डेप्युटी गव्हर्नर्स आहेत. तर 16 जुलै पासून 75 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सर्व पेमेंटसाठी कुबेर प्लॅटफॉर्म अनिवार्य केले आहेत, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण RBI विषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया जेणेकरून सर्वांना फायदा होईल या गोष्टीचा. तर मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1935 रोजी स्थापना करण्यात आली RBI ची आणि गव्हर्नर आहेत सध्याचे संजय मल्होत्रा
आणि पहिले गव्हर्नर कोण होते तर सर ऑसबोर्न स्मिथ असे त्यांचे नाव होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर चिंतामण द्वारकानाथ देशमुख असे त्यांचे नाव होते. आणि सध्याचे उपगव्हर्नर देखील पाहूयात आपण तर शिरीष चंद्र मुर्मू आहेत, स्वामीनाथन जे आहेत आणि टी रविशंकर आहेत. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पूनम गुप्ता देखील आहेत, 4 आहेत उपगव्हर्नर. ठीक आहे. यानंतर 13वा प्रश्न तर 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधींची कोणती जयंती साजरी केली गेली तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन डी 156वी जयंती साजरी करण्यात आली. कितवी तर 156वी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर गुजरात येथे झाला आणि पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे आणि त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 मध्ये झाला आणि त्यांना आपल्या भारताचे राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते आणि राजकीय गुरु त्यांचे गोपाळ कृष्ण गोखले. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न राजीव वर्मा यांची अलीकडेच कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी दिल्ली या कोणत्या तर दिल्ली या सर्वांनी लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दिल्लीचे नवे मुख्य सचिव राजीव वर्मा हे 1992च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. तर जानेवारी 2024 मध्ये त्यांची चंदीगडच्या प्रशासकाचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो NCCच्या महासंचालक पदाची सूत्रे नुकतीच कोणी स्वीकारलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वीरेंद्र वत्से यांनी. कोणी तर वीरेंद्र वत्से यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्से यांनी राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स म्हणजेच NCC च्या महासंचालक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. तर ते लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग यांची जागा घेतील. तर NCC चा लॉंग फॉर्म काय आहे तर नॅशनल कॅडेट कॉर्प्स. यानंतर स्थापना 15 जुलै 1948 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्ली आणि बोधवाक्य आहे एकता आणि सूचना. यानंतर विद्यार्थ्यांनो 16वा प्रश्न तर बालोद हा आपल्या भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाह मुक्त जिल्हा बनला आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तो आहे छत्तीसगड या राज्यामध्ये. कोणत्या तर छत्तीसगड. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर छत्तीसगड सरकारने 30 सप्टेंबर 2025 रोजी दावा केलेला आहे की बालोद हा आपल्या भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनला आहे जो अधिकृतपणे बालविवाह मुक्त घोषित करण्यात आला आहे. तर येथील सर्व 436 ग्रामपंचायती आणि 9 नागरी संस्थांना राज्य सरकारने औपचारिक प्रमाणपत्रे प्रदान केलेली आहे. तर गेल्या 2 वर्षांमध्ये बालोदमध्ये बालविवाहाचे एकही प्रकरण नोंदवलेले नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी 100 रुपयाचे स्मारक नाणे जारी केले आहे. तर भारतीय चलनामध्ये प्रथमच कोणते चित्र छापण्यात आले आहे तर ऑप्शन सी आपल्या भारत माताचे. कोणाचे तर भारत माताचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाचे औचित्य साधून एक विशेष टपाल तिकीट आणि एक स्मारक नाणे जारी केले आहे ज्यामध्ये पहिल्यांदाच भारतीय चलनावर आपल्या भारत मातेचे चित्रण करण्यात आलेले दिसून येत आहे. तर यावेळी पंतप्रधान मोदींनी एक टपाल तिकीटही जारी केलेले आहे. यानंतर 18वा प्रश्न तर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला 2025 चा जागतिक पर्यटन पुरस्कार देण्यात आला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आंध्र प्रदेशला. कोणाला तर आंध्र प्रदेश या राज्याच्या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील सर्वात उद्योन्मुख पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून राज्याला सादर करण्याच्या उत्कृष्ट प्रयत्नांना मान्यता देऊन आंध्र प्रदेश पर्यटन विभागाला जागतिक पर्यटन पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर 19वा प्रश्न तर कोणत्या संस्थेने बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी DRDO या. कोणत्या तर DRDO. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर सप्टेंबर 2025 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO ला स्वदेशी धोरणात्मक तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल बिझनेस लाईन चेंजमेकर पुरस्कारांमध्ये चेंजमेकर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर या व्यतिरिक्त अझीम प्रेमजी फाउंडेशनला
शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये केलेल्या व्यापक कार्यासाठी आयकॉनिक चेंजमेकर पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांनो, DRDO विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्टॅटिकची तर स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत. यानंतर पुढील प्रश्न 20वा आहे आपला. तर जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश अभिनेता कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, तो बनला आहे शाहरुख खान. कोण? तर शाहरुख खान. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर शाहरुख खान आता अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपेक्षा श्रीमंत बनलेला आहे. तर शाहरुख खानची एकूण संपत्ती 12,490 कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे आणि त्याने जगातील सर्वात श्रीमंत अभिनेताचा किताब देखील जिंकलेला दिसून येतोय. यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी आपल्या भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, प्रीतम सिवाच असे तिचे नाव आहे. काय? तर प्रीतम सिवाच. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर आपल्या भारतातील महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार प्रीतम सिवाच या द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला हॉकी प्रशिक्षक बनल्या आहेत. तर 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये प्रीतम सिवाच भारतीय महिला हॉकी संघाची प्रशिक्षक होती. तर हॉकीमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रीतम सिवाच यांना 1998 मध्ये अर्जुन पुरस्कार देखील देण्यात आला. त्यानंतर 2021 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला. यानंतर पुढील 22वा प्रश्न. तर राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्वांना, म्हणजेच प्रोफेसर बनवारीलाल यांना, वैद्य E.T. नीलकंठन यांना आणि वैद्य भवन यांना, म्हणजेच वरील पैकी सर्वांना. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर विद्यार्थ्यांनो, आयुष मंत्रालयाने प्राध्यापक बनवारीलाल गौर, वैद्य E.T. नीलकंठन मूस आणि वैद्य भावना पराशर यांना शैक्षणिक, पारंपरिक आणि आयुर्वेद क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 नुकताच प्रदान केला. यानंतर 23वा प्रश्न. तर खालीलपैकी कोणता देश 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संमेलनाचे आयोजन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आपला भारत देश आहे. कोणता? तर आपला भारत देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर भारत 27 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संमेलनाचे आयोजन करणार आहे. तर हा कार्यक्रम जागतिक समुदायाला सौर ऊर्जेकडे एकत्र आणण्यासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी सौर ऊर्जेचा अवलंब करण्यास गती देण्यासाठी हा एक व्यासपीठ प्रदान करेल. यानंतर 24वा प्रश्न. तर खालीलपैकी कोणाला 2025 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, लाझलो क्रान्त्झहोरकाई यांना. ठीक आहे. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लाझलो क्रान्त्झहोरकाई यांना देण्यात आलेला आहे. तर स्वीडिश अकादमीने म्हटलेले आहे की लाझलोची कामे खोलवर, हृदयस्पर्शी आणि दूरदर्शी आहे. तर जगामध्ये दहशत आणि भीती असतानाही ते कलेची शक्ती दाखवत आहेत. तर लाझलोला 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजे 10.3 कोटी, एक सुवर्ण पदक आणि एक प्रमाणपत्र मिळेल. तर हे पुरस्कार 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम मध्ये प्रदान केले जाणार आहेत. तर लाझलो यांना 2015 मध्ये मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि 2019 मध्ये अनुवादित साहित्यासाठी राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार मिळाला आहे. यानंतर 25वा प्रश्न. अलीकडेच न्यायमूर्ती सौमेन सेन यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे 14वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, मेघालय उच्च न्यायालय. कोणत्या? तर मेघालयच्या उच्च न्यायालय. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री न्यायमूर्ती सौमेन सेन यांची मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे. यानंतर 26वा प्रश्न. तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरून रिच लिस्ट 2025 मध्ये आपल्या भारतामध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मुकेश अंबानी अव्वल स्थानावर आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 2025 च्या हुरून रिच लिस्ट मध्ये मुकेश अंबानी आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.
तर त्यांची एकूण संपत्ती 9.55 लाख कोटी म्हणजेच 110 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. यानंतर पुढील प्रश्न, विंग्स ऑफ व्हॅलर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्वप्नील पांडे यांनी लिहिले आहे. कोणी? तर स्वप्नील पांडे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हे पुस्तक भारतीय हवाई दलाच्या जवानांच्या शौर्य आणि बलिदानाच्या कथांवर आधारित आहे आणि हे लेखक स्वप्नील पांडे यांनी यामध्ये हवाई दलाच्या गौरवशाली इतिहासाचे चित्रण देखील केलेले दिसून येत आहे. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजेच IUCN परिषद कोठे आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अबुधाबी मध्ये. कोठे? तर अबुधाबी मध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ परिषद 2025 चे स्थळ होते अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती आणि कालावधी तर 9 ते 15 ऑक्टोबर 2025 असा होता आणि ही परिषद जागतिक स्तरावर निसर्ग संवर्धन व पर्यावरणीय टिकाव यावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. यानंतर 29वा प्रश्न, स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी कोणती योजना सुरू केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ज्योती योजना सुरू केलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ज्योती योजनेचा उद्देश अनिवासी भारतीयांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे. तर ही योजना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाईन शिक्षण प्रदान करेल. यानंतर 30वा प्रश्न, ई कचरा निर्माण करण्यात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 3ऱ्या क्रमांकावर आहे आपला भारत देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर तिसरा, अमेरिका आणि चीन नंतर भारत 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. तर आपल्या भारतातील जलद डिजिटल क्रांतीसोबत इलेक्ट्रॉनिक कचरा ई कचराच्या प्रमाणामध्ये अभूतपूर्व वाढ होत आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे पर्यावरण, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेसाठी एक गंभीर आव्हान बनलेले दिसून येत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 31वा. तर खालीलपैकी कोणत्या देशाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनिक वाहन चेतावणी प्रणाली अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या भारत देशाने. कोणत्या? तर आपल्या भारत या. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी EVS अकॉस्टिक व्हेइकल अलर्ट सिस्टम म्हणजेच AVAS अनिवार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे, जो 1 ऑक्टोबर 2027 पासून सर्व इलेक्ट्रिक वाहनांना लागू होणार आहे. तर कमी वेगाने जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांमधून निर्माण होणाऱ्या आवाजाद्वारे AVAS पदचाऱ्यांना आणि इतर रस्त्यावरील वापरकर्त्यांना वाहनाच्या उपस्थितीबद्दल चेतावणी देते. तर अमेरिका, जपान आणि युरोपियन युनियनच्या अनेक देशांमध्ये ही प्रणाली आधीच अनिवार्य आहे. यानंतर प्रस्तावित नियम, तर प्रभावी तारीख, हा नियम 1 ऑक्टोबर 2027 पासून सर्व नवीन इलेक्ट्रिक वाहनांना लागू होईल आणि उद्दिष्ट रस्ता सुरक्षा वाढवणे आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे होणारे अपघात रोखणे आणि तंत्रज्ञान AVAS बाह्य स्पीकर वापरून ध्वनी उत्सर्जित करते. यानंतर पुढील प्रश्न 32वा. खालीलपैकी कोणते शहर आपल्या भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए चंदीगड हे शहर. कोणते? तर चंदीगड. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर आपल्या भारताने शहरी विकासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला. तर चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश अधिकृतपणे झोपडपट्टी मुक्त घोषित होणारे देशातील पहिले शहर बनले. तर शहापूर कॉलनीसह अनेक बेकायदेशीर वसाहती काढून टाकून प्रशासनाने 520 एकर जमीन परत घेतली आणि पर्यायी घरे आणि पुनर्वसन सुनिश्चित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर जगामध्ये सर्वात उंच पूल कोणत्या देशात बांधला आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी चीन या देशामध्ये बांधण्यात आला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जगातील सर्वात उंच पूल चीनमध्ये बांधला गेला आहे, ज्याचे नाव हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज असे आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा पूल चीनच्या ग्वांगझू प्रांतातील दरीपासून 625 मीटर म्हणजेच 2050 फूट उंचवर आहे आणि अलीकडेच तो जनतेसाठी खुला देखील करण्यात आलेला आहे. तर पुलाचे नाव आहे हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज आणि स्थान आहे गुईझोऊ प्रांत, चीन आणि उंची 625 मीटर म्हणजेच 2050 फूट उंची आहे. आणि या पुलाच्या बांधकामामुळे खोऱ्याच्या
दोन्ही बाजूंमधील प्रवासाचा वेळ 2 तासांवरून फक्त 2 मिनिटांवर आला आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा देखील झालेली दिसून येते. यानंतर 34वा प्रश्न, खालीलपैकी कोणाची आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025च्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, शरद कमल यांची. कोणाची? तर शरद कमल यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती शॉर्टमध्ये पाहूयात आपण. तर 11 ते 15 ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर येथे होणाऱ्या 28व्या ITTF ATTU आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपसाठी शरद कमल यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. यानंतर 35वा प्रश्न, INS गुलजार येथे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे सुरू केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपल्या महाराष्ट्रामध्ये. कोठे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर महाराष्ट्रातील INS गुलजारवर आपल्या भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय उभारले जाणार आहे. तर सागरी जैवविविधतेला प्रोत्साहन देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर INS गुलजार हे भारतीय नौदलाचे सेवामुक्त जहाज असून आता त्याचा वापर पर्यटन आणि सागरी शिक्षणासाठी केला जाणार आहे. तर महाराष्ट्र सरकार आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले पाण्याखालील संग्रहालय म्हणजे इंडियन फर्स्ट अंडर वॉटर म्युझियम उभारले जाणार आहे. तर हे संग्रहालय मुरुड जंजिरा जिल्हा रायगड या किनाऱ्याजवळ उभारण्यात येणार आहे, जिथे INS गुलजार हे जहाज समुद्राच्या तळाशी स्थायिक केले जाईल. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच संपलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद 2025 मध्ये आपल्या भारताने किती पदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 22 पदके जिंकली आहेत. किती? तर 22. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताने 6 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके आणि 7 कांस्य पदकांसह एकूण 22 पदके जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवलेली दिसून येते. तर 104 देशातील 2000हून अधिक खेळाडूंनी भाग घेतलेल्या या चॅम्पियनशिपमध्ये भारतीय पॅरा ॲथलेटिक्ससाठी एक ऐतिहासिक क्षण होता. यानंतर पुढील प्रश्न, तर 2025 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, टोकियो हे शहर. कोणते? तर टोकियो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार सध्याची जागतिक लोकसंख्या 8.2 अब्ज आहे, जी 2050 पर्यंत 9.7 अब्ज होईल. तर भारत आणि चीन सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत आणि 2025 मध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर जपानची राजधानी टोकियो आहे आणि टोकियोची लोकसंख्या 37 दशलक्ष अशी आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जपानचा विकास दर मंदावला असला तरी टोकियो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर राहिले आहे. तर आपल्या भारताची राजधानी दिल्ली 34 दशलक्ष रहिवाशांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि शांघाय हे 3 कोटी लोकसंख्येसह शांघाय नंतर चीनमधील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य हिमबिबट्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचे मूल्यांकन करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हिमाचल प्रदेश हे. कोणते? तर हिमाचल प्रदेश हे. त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पहिले राज्य हिमाचल प्रदेश हे आपल्या भारतातील पहिले राज्य आहे ज्याने हिमबिबट्यांच्या संख्येचे व्यापक आणि वैज्ञानिक मूल्यांकन केले आहे. तर सर्वेक्षणाची व्याप्ती या सर्वेक्षणामध्ये 26,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले गेले आणि 271 कॅमेरा ट्रॅपचा वापर करण्यात आलेला आहे. तर लोकसंख्या माहिती, तर 2023च्या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की हिमाचल प्रदेशामध्ये 83 हिमबिबटे आहेत, जे 2021च्या सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या 51 पेक्षा जास्त आहेत. तर सहयोग हे सर्वेक्षण नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन म्हणजेच NCFच्या सहकार्याने करण्यात आले आहे. तर आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस 23 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो आणि हिमाचल प्रदेश विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा. मुख्यमंत्री आहेत सध्याचे सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील कोंडारेड्डीपल्ली गावाला दक्षिण भारतातील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित नुकतेच करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, तेलंगणा. काय? तर तेलंगणा.
तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर तेलंगणा राज्यातील कोंडारेड्डीपल्ली गावाला दक्षिण भारतातील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर हे राज्य सरकारच्या हरित ऊर्जा अभियानाअंतर्गत साध्य करण्यात आलेले आहे. तर मुख्य मुद्दे, राज्य कोंडारेड्डीपल्ली गाव तेलंगणामध्ये आहे. स्थान आहे हे नगर कुर्नूल जिल्ह्यातील वांगूर मंडल येथे आहे आणि प्रकल्पाचे उद्दिष्ट सौर ऊर्जेद्वारे हे गाव पूर्णपणे स्वावलंबी बनवणे आणि प्रगती प्रकल्पाअंतर्गत गावातील 514 घरे आणि 11 सरकारी इमारती 1500 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्रणेशी जोडण्यात आलेल्या आहेत. तर याची फायदे, या उपक्रमामुळे ग्रामस्थांना वीज बिलातून मुक्तता मिळाली आहे आणि मुलांच्या शिक्षणासाठी आणि शेतीसाठी 24x7 वीज उपलब्ध झाली आहे आणि कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरणाला फायदा झालेला आहे. आणि महत्त्व याचे, तर ग्रामीण विकास आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये ही एक खूप महत्त्वाची कामगिरी आहे. यानंतर 40वा प्रश्न, धक्कादायक कोणती घटना घडली? तर 6 ऑक्टोबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भूषण गवई यांच्यावर. कोणावर? तर भूषण गवई. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, 6 ऑक्टोबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. तर न्यायालयामध्ये उपस्थित असलेल्या वकील अनस तन्वीर यांनी या घटनेची पुष्टी केलेली आहे. तर या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत सामाजिक माध्यम एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटर वरून प्रतिक्रिया दिली. तर त्यांनी म्हटले आहे की आपल्या भारताचे सरन्यायाधीशांवर हल्ला हा प्रत्येक भारतीयासाठी संतापजनक प्रसंग आहे. अशा निंदनीय कृतीसाठी समाजामध्ये कोणतेही स्थान नाही. तसेच मोदींनी न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या संयम व शांततेचे कौतुक केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, यावर्षीचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अशोक सराफ यांना. कोणाला? तर अशोक सराफजी यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना 2025 साली संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर हा पुरस्कार मराठी रंगभूमी, नाटक आणि चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. यानंतर केशवराव भोसले हे मराठी संगीत रंगभूमीचे अध्वर्यू मानले जातात. तर अशोक सराफ यांनी गेल्या 5 दशकांमध्ये विनोदी तसेच गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 42वा. तर 2025 सालचा फिजिओलॉजी किंवा मेडिसिन म्हणजेच वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन ए, मेरी ई ब्रंको यांना, फ्रेड रॅम्सडेल यांना, शिमोन सकागुची यांना, म्हणजेच वरील पैकी सर्वांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, फिजिओलॉजी किंवा मेडिसिन मध्ये संशोधन विषय काय होते यांचे? तर पेरिफेरल इम्यून टॉलरन्स म्हणजेच रोगप्रतिकार सहनशीलता म्हणजेच इम्यून टॉलरन्स या विषयावरील संशोधनासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. महत्त्वाचे काय आहे यामध्ये? तर हे तिन्ही वैज्ञानिक शरीराच्या रोगप्रतिकार प्रणालीशी संबंधित महत्त्वाच्या संशोधनासाठी ओळखले जातात. तर त्यांनी अशा पेशींचा शोध लावला ज्यामुळे शरीर स्वतःच्या निरोगी पेशींवर हल्ला करत नाही. यालाच इम्यून टॉलरन्स असे म्हणतात. तर संशोधनाचे महत्त्व, तर या शोधामुळे ऑटो इम्यून आजारांवर जसे की मधुमेह, सध्याचा दाह, ल्यूपस इत्यादी तर उपचार करण्याच्या नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत. तसेच अवयव प्रत्यारोपण म्हणजेच ऑर्गन ट्रान्सप्लांट मध्ये अवयव नाकारणे म्हणजेच रिजेक्शन कमी करण्यास मदत होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, घोषणा करणारी संस्था कोणती? तर द नोबेल असेंब्ली ॲट कारालिन्स्का इन्स्टिट्यूट स्वीडन. आणि घोषणेचे वर्ष 2025. सारांश काय आहे? तर 2025 चा फिजिओलॉजी किंवा मेडिसिन साठी नोबेल पुरस्कार मेरी ई ब्रंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन सकागुची या 3 वैज्ञानिकांना इम्यून टॉलरन्स वरील त्यांच्या क्रांतिकारी शोधासाठी प्रदान करण्यात आलेला आहे.
यानंतर 43वा प्रश्न, महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक 2025 कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, डॉक्टर रामचंद्र गुहा यांना देण्यात आला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 साली महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक हा सन्मान प्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत डॉक्टर रामचंद्र गुहा यांना प्रदान करण्यात आला. तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ, पर्यावरण आणि गांधीवादी विचारांवर केलेल्या अभ्यासपूर्ण लेखनामुळे हा पुरस्कार त्यांना मिळाला. तर त्यांच्या इंडिया आफ्टर गांधी आणि गांधी बिफोर इंडिया या ग्रंथांनी आपल्या भारताच्या आधुनिक इतिहासाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिलेली आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण. तर हा पुरस्कार महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि सेवा तत्वांचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तर कर्नाटक सरकार हा पुरस्कार दरवर्षी गांधी जयंती निमित्त देत असते. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर डॉक्टर रामचंद्र गुहा यांचे कार्य समाजामध्ये सहिष्णुता, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यावर केंद्रित आहेत. म्हणूनच त्यांना या प्रतिष्ठित गांधी सेवा पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पी इनियान यांनी. कोणी? तर पी इनियान यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पार पडली असून या स्पर्धेमध्ये तामिळनाडूच्या ग्रँडमास्टर पी इनियान यांनी विजेतेपद पटकावले आहे. तर त्यांनी उत्कृष्ट रणनीती, वेगवान गणना आणि आक्रमक खेळाच्या जोरावर देशातील नामांकित ग्रँडमास्टर्सना मागे टाकले. तर या विजयामुळे इनियान यांनी भारतीय बुद्धिबळ क्षेत्रामध्ये आपले स्थान अधिक मजबूत केलेले दिसून येत आहे. तर आपल्या भारतामध्ये बुद्धिबळाला जागतिक स्तरावर प्रसिद्ध मिळवून देण्यात विश्वनाथन आनंद यांचा मोठा वाटा आहे आणि आता इनियान सारखे तरुण खेळाडू ही परंपरा पुढे घेऊन जात आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 45वा. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशामध्ये बदल करण्याची घोषणा नुकतीच कोणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आपले ऑप्शन बी, देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर अभिनेता अक्षय कुमार यांनी नुकत्याच घेतलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. तर या संवादादरम्यान अक्षय कुमारने सांगितले की महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांमध्ये हिल्स असल्याने त्यांना धावायला अडचण होते. तर या सूचनेवर फडणवीस यांनी तत्काळ सहमती दर्शवली आणि पोलिसांच्या गणवेशामध्ये बदल करण्याची घोषणा केलेली आहे. तर या निर्णयामुळे पोलिसांचे बूट अधिक आरामदायक आणि धावण्यासाठी योग्य बनवले जातील. तर हा बदल पोलिसांच्या कार्यक्षमता आणि सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण सुधारणा ठरेल. यानंतर पुढील प्रश्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तुकडाबंदी अधिनियमामध्ये सुधारणा. ठीक आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उद्योग, नगर विकास, महसूल आणि गृहनिर्माण विभागासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर यामध्ये तुकडाबंदी अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आणि तुकडाबंदी अधिनियमाचा उद्देश झोपडपट्ट्या आणि अवैध बांधकामांवर नियंत्रण ठेवणे हा आहे. यानंतर सुधारित अधिनियमामुळे झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला अधिक सोपी आणि प्रभावी धोरणे लागू करता येणार आहेत. यानंतर याशिवाय SRM मध्ये क्लस्टर योजना राबविण्याची मंजुरी आणि अकोलो येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयातील आवश्यक पदांची मान्यता देखील मंजूर झाली. यानंतर पुढील प्रश्न, साने ताकाईची खालीलपैकी कोणत्या देशाचे पहिले महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जपान या. कोणत्या? तर जपान या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जपानच्या माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाईची यांची मतदानात जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टी LDP चे नेते म्हणून नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. तर त्या 15 ऑक्टोबर रोजी जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर राजधानी आहे जपानची टोकियो, चलन आहे जपानी येन. यानंतर पुढील प्रश्न 48वा, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये BWF जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे उद्घाटन झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, गुवाहाटी या ठिकाणी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 17 वर्षाच्या अंतरानंतर BWF जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धा आपल्या भारतामध्ये परतत आहे, जी भारतीय बॅडमिंटनसाठी एक मोठी कामगिरी आहे. तर जगातील
सर्वोत्तम तरुण शटलर्सचा समावेश असलेली ही प्रतिष्ठित स्पर्धा 6 ते 19 ऑक्टोबर 2025 दरम्यान गुवाहाटी आसाम येथे आयोजित केली जात आहे. यानंतर आपल्या भारताकडून या स्पर्धेचे आयोजन करण्याची ही दुसरी वेळ आहे आणि 2008 मध्ये पुण्यामध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व यामुळे जागतिक बॅडमिंटन केंद्र म्हणून देशाची वाढती भूमिका स्पष्ट होते. यानंतर विद्यार्थ्यांनो 49वा प्रश्न, पुण्यातील कोणत्या परिसरामध्ये दहशतवादी हालचालींच्या संशयावरून ATS आणि पुणे पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोंढवा. या कोणत्या तर कोंढवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हालचालींचा संशय निर्माण झाला होता. तर या पार्श्वभूमीवर ATS म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉड आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे कोंढवा परिसरामध्ये रात्रभर सर्च ऑपरेशन म्हणजे शोध मोहीम राबवली. तर या मोहिमेमध्ये सुमारे 18 संशयित इसमांचा यामध्ये शोध घेण्यात आला आहे. तर काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीही सुरू झाली होती. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा कारणास्तव पोलिसांनी या कारवाईबाबत गुप्तता राखली आणि कोंढवा हा परिसर पूर्वीही दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयितांमुळे चर्चेत राहिला होता. यानंतर 50वा प्रश्न, आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कर्नाटक या राज्यामध्ये बांधले जाणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बंगळुरू मधील बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क येथे उभारले जाईल. तर हे प्राणी संग्रहालय पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालेल व त्यासाठी 1 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. तर ठिकाण आहे बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क बंगळुरू. क्षमता आहे 1 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प आणि याचे उद्देश आहे प्राणी संग्रहालयाच्या विजेच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे. यानंतर पुढील प्रश्न, 2025च्या महिला अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेता देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी अर्जेंटिना. कोणता तर अर्जेंटिना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2025च्या महिला अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेता अर्जेंटिना हा आहे. तर कोची येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटिनाने इंग्लंडला 2-0 असे हरवून विजेतेपद पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अहमदाबाद भारतमध्ये करण्यात येणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन आपल्या भारतामध्ये केले जाणार आहे. तर गुजरात राज्यातील अहमदाबाद हे यजमान शहर असेल. तर कॉमनवेल्थ स्पोर्टच्या कार्यकारी मंडळाने अहमदाबाद शहराची शिफारस केली आहे. तर आता पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा संघटनेच्या महासभेमध्ये या शिफारशीवर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे. यानंतर पुढील प्रश्न, इंद्रयुद्ध सराव 2025 हा कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत आणि रशिया. या कोणत्या तर भारत व रशिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर इंद्रयुद्ध सराव 2025 हा भारत व रशिया या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि हा एक द्विपक्षीय लष्करी सराव आहे ज्यामध्ये दोन्ही देशांच्या नौदल व हवाई दलाचा सहभाग असतो. तर देश आहे भारत व रशिया. स्वरूप आहे द्विपक्षीय लष्करी सराव. सहभागी दल नौदल आणि हवाई दल. यानंतर पुढील प्रश्न, इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला दिला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी डोनाल्ड ट्रम्प यांना. कोणाला? तर डोनाल्ड ट्रम्प यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर दिला जाणार आहे. तर इस्रायल हमास संघर्षातील त्यांच्या भूमिकेची दाखल घेऊन त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार इस्रायल राज्याला किंवा मानवतेला उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जात असतो. यानंतर 55वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून गहू प्रथमच लागवड करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान. कोणत्या तर राजस्थान. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून प्रथमच राजस्थानमध्ये गव्हाची लागवड करण्यात आली आहे. तर राजस्थानमधील केंद्रीय विद्यापीठाच्या संशोधकांनी डेझर्ट सॉलिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून हे यश मिळवले आहे. यानंतर पुढील प्रश्न, नवीन NSG हब कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अयोध्यामध्ये. कोठे? तर अयोध्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये केलेल्या घोषणेनुसार नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG चे नवीन केंद्र हब उत्तर प्रदेशातील अयोध्या या शहरामध्ये स्थापन केले जाणार आहे. तर हे नवीन केंद्र NSG च्या विद्यमान केंद्रांमध्ये समाविष्ट होईल, जे मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि जम्मू येथे आहे. तर यामुळे दहशतवादी हल्ल्यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित प्रतिसाद देण्यासाठी NSG ची क्षमता वाढणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच 2025 चा शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना. कोणाला? तर डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 चा शास्त्र रामानुजन पुरस्कार अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीचे डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना प्रदान केला जाणार आहे. तर रामानुजन यांच्या प्रभावाखाली गणिताच्या क्षेत्रामध्ये 32 वर्षाखालील व्यक्तींनी केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी हा वार्षिक $10,000 चा पुरस्कार दिला जातो. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच 2025 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सुसुमु कितागावा यांना, रिचर्ड रॉबसन यांना आणि ओमर यागी यांना देण्यात आला आहे. म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्वांना देण्यात आला आहे. वरील सर्वांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने मेडल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क म्हणजे MOFS च्या विकासातील त्यांच्या कार्यासाठी सुसुमु किटागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर यागी यांना 2025 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला. तर 2025 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार आधुनिक विज्ञानामध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या अभूतपूर्व शोधांना सन्मानित करतो. यानंतर पुढील प्रश्न 59वा, जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आपल्या भारतासाठी पहिले पदक जिंकून इतिहास कोणी रचला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, लिंथोई चनंबमने. कोणी? तर लिंथोई चनंबम. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर लिंथोई चनंबमने जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आपल्या भारतासाठी पहिले पदक जिंकून इतिहास रचला. तर पेरूमधील लिमा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये तिने महिलांच्या 63 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तर 19 वर्षीय जुडोकाने कांस्य पदकाच्या सामन्यामध्ये नेदरलँडच्या जोनी गिलेनचा पराभव केला. यानंतर 60वा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. कोठे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान मोदींनी 19,650 कोटी रुपयांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले, ज्यामध्ये सर्व डिजिटल सुविधा उपलब्ध असतील. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हणजेच 8 ऑक्टोबर 2025 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 61वा. तर 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मारिया कोरिना मचाडो असे त्यांचे नाव आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला. तर लोकांना लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर विजेत्याचे नाव आहे मारिया कोरिना मचाडो. देश आहे व्हेनेझुएला. पुरस्काराचे कारण व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांसाठी आणि शांततापूर्ण भविष्यासाठी केलेल्या कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यानंतर आपल्या भारतातील पहिली चित्ता सफारी खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. कोठे? तर कुनो. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील पहिली चित्ता सफारी कुनो नॅशनल पार्क मध्ये सुरू झाली आहे. तर हे राष्ट्रीय उद्यान
मध्य प्रदेश राज्यातील शोपूर जिल्ह्यामध्ये आहे। तर या सफारीची अधिकृत सुरुवात 1 ऑक्टोबर 2025 पासून झाली। तर विद्यार्थ्यांनो, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आफ्रिकेतून चित्ते भारतामध्ये आणल्यानंतर पर्यटकांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये चित्ता पाहण्याची अनोखी संधी मिळावी, हा या सफारीचा मुख्य उद्देश आहे। यानंतर पुढील प्रश्न, मिसेस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी शेरी सिंग आहे त्यांचे नाव। काय तर शेरी सिंग। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक ठरलेली शेरी सिंग हिने मिसेस युनिव्हर्स 2025 हा जागतिक किताब जिंकून इतिहास रचलेला आहे। तर ही भव्य स्पर्धा फिलिपिन्सच्या मनिला येथे पार पडली, जिथे जगभरातील 120 स्पर्धकांना मागे टाकत शेरी सिंगने हा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला। तर हा विजय केवळ शेरी सिंगसाठीच नव्हता, तर संपूर्ण आपल्या भारतातील महिलांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद क्षण आहे, कारण आजवर कोणत्याही भारतीय महिलेला हा किताब मिळालेला नव्हता। तर तिच्या या यशामुळे आपल्या भारताने जागतिक स्तरावर नवा मानाचा तुरा आपल्या शिरपेच्या मध्ये खोवला आहे। यानंतर विजेती आहे शेरी सिंग। स्पर्धा मिसेस युनिव्हर्स 2025, ठिकाण मनिला, फिलिपिन्स। आणि तिच्या मेहनतीने, आत्मविश्वासाने आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने तिने सिद्ध केले, तर आपल्या भारतीय महिला फक्त सुंदरच नाही, तर सामर्थ्यवान आणि जग जिंकणाऱ्या सक्षम आहेत। यानंतर पुढील प्रश्न, 17व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, 17व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये लापता लेडीज या चित्रपटाने सर्वाधिक 12 पुरस्कार जिंकत मोठी कामगिरी केली। तर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला असून दिग्दर्शिका किरण राव यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावलेला दिसून आला। तर महत्त्वाचे विजेते आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे लापता लेडीज, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव आणि सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण आदित्य जांभळे। आणि कोणत्या चित्रपटामुळे? तर आर्टिकल 370। आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे आलिया भट्ट, कोणत्या? तर जिगरा। यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे सहविजेते लक्षात ठेवा अभिषेक बच्चन, आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटामुळे, आणि कार्तिक आर्यन, किल या चित्रपटामुळे। यानंतर विद्यार्थ्यांनो 65वा प्रश्न, तर केरळ सरकारने स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या विशेष योजनेचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ज्योती योजना असे नाव आहे त्या योजनेचे। काय तर ज्योती योजना। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर केरळचे मुख्यमंत्री यांनी स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी ज्योती नावाची एक विशेष योजना सुरू केलेली आहे। तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे स्थलांतरित कुटुंबांच्या सततच्या स्थलांतरामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि त्यांना मुख्य शिक्षण व्यवस्थेशी जोडणे असा। यानंतर पुढील प्रश्न, अर्थशास्त्रातील 2025 चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जोएल मोकिर यांना, फिलिप आंगियो यांना आणि पीटर हॉविट यांना, म्हणजेच ऑप्शन डी यापैकी सर्वांना जाहीर करण्यात आलेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, जाहीर दिनांक 13 ऑक्टोबर 2025। पुरस्कार प्राप्त तिघे आहेत अर्थशास्त्रज्ञ जोएल मोकिर, फिलिप आंगियो आणि पीटर हॉविट। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये कोणत्या गीत गायनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी या भारतात बंधुभाव नित्य वसुदे। या कोणत्या? तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ऐतिहासिक विक्रम, तर कार्यक्रम विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन। गीताचे नाव आहे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे। तर उद्देश, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली वाहणे। आणि आयोजक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारी पहिली महिला
भारतीय खेळाडू कोण बनली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्मृती मानधना आहे तिचे नाव. काय तर स्मृती मानधना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधना बनलेली आहे. तर तिने हा टप्पा केवळ 112 डावांमध्ये पूर्ण केला आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा 114 डावांचा विक्रम देखील मोडलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा सर्वात जलद गाठण्याचा जागतिक विक्रम देखील तिच्याच नावावर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 69वा. तर ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 16वे राज्य ठरले आहे. कितवे? तर 16वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र हे 16वे राज्य ठरले आहे. तर या प्रणालीमुळे आयात निर्यात व्यवहारांसाठी वापरले जाणारे पारंपरिक कागदी बॉन्ड्स बंद झाले असून त्याऐवजी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे, ज्यामुळे व्यापारातील सुलभता आणि पारदर्शकता वाढण्यास मदत मिळेल. यानंतर 70वा प्रश्न, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजेच फिक्कीचे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अनंत गोएंका हे त्यांचे नाव आहे. काय तर अनंत गोएंका. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर 2025 मध्ये अनंत गोएंका यांची 2025-26 या कालावधीसाठी फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे, जे पुढील महिन्यामध्ये हर्षवर्धन अग्रवाल यांच्यानंतर पदभार स्वीकारणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, डॅन कार्ट्स यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॅन कार्ट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांनी 6 ऑक्टोबर पासून या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. नाव आहे डॅन कार्ट्स. पद आहे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक आणि नियुक्तीची तारीख लक्षात ठेवा, 6 ऑक्टोबर 2025. यानंतर नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राजपुताना रॉयल्सने जिंकले आहे. कोणी? तर राजपुताना रॉयल्स. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद राजपुताना रॉयल्सने जिंकले. तर त्यांनी अंतिम सामन्यामध्ये पृथ्वीराज योधासचा शूट ऑफ मध्ये पराभव केला. विजेता राजपुताना रॉयल्स, उपविजेता पृथ्वीराज योधास. निकाल: शूट ऑफ मध्ये राजपुताना रॉयल्सने पृथ्वीराज योधासचा पराभव केला. तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 73वा. तर आपल्या भारतातील कोणते सरकारी रुग्णालय रोबोटच्या मदतीने किडनी प्रत्यारोपण करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दिल्ली एम्स हे. कोणते? तर दिल्ली एम्स हे. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर आपल्या भारतातील पहिले सरकारी रुग्णालय ज्याने रोबोटच्या मदतीने किडनी प्रत्यारोपण केले ते सफदरजंग रुग्णालय, सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्ली हे आहे. तर सफदरजंग रुग्णालयाने सप्टेंबर 2022 मध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली. तर त्यांनी एका 45 वर्षीय रुग्णावर यशस्वीरित्या रोबोटिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली, ज्यासाठी त्यांच्या पत्नीने किडनी दान केली होती. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या गावामध्ये संध्याकाळी रडण्यामध्ये मनाई आहे आणि जिथे सर्व लोक शाकाहारी देखील आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, श्रावणगाव आहे त्या गावाचे नाव. काय? तर श्रावणगाव. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावणगाव हे आपल्या महाराष्ट्रातील एक अनोखं आणि धार्मिक परंपरांनी नटलेलं गाव आहे. तर येथे असा समज आहे की संध्याकाळ होतात रडल्यास किंवा भांडल्यास ग्रामदेवता क्रोधित होतो आणि गावावर संकट येते. म्हणूनच संध्याकाळी कुणालाही रडायची परवानगी नाहीये त्या ठिकाणी. जर एखाद्या व्यक्तीकडून रडण्याचा आवाज आला तर त्या घरातील लोकांना ग्रामपंचायतीसमोर स्पष्टीकरण द्यावं लागतं. तर या गावामध्ये हिंसाचार व मांसाहाराला पूर्णतः विरोध आहे. म्हणूनच श्रावण गावातील 100% लोक शाकाहारी आहेत. तर ही प्रथा
गावातील शांती, श्रद्धा आणि सामाजिक अनुशासन टिकवून ठेवण्यासाठी आजही पाळली जाते. यानंतर 75वा प्रश्न, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस LCA-MK-1A लढाऊ विमानाच्या 3ऱ्या उत्पादन लाईनचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नाशिक मध्ये केले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस MK-1A लढाऊ विमानाने पहिले उड्डाण केले. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीचे वर्णन ऐतिहासिक केले आहे. तर HALच्या नाशिक प्लांट मधून झालेल्या या उद्घाटनामध्ये LCA-MK-1A च्या 3ऱ्या उत्पादन लाईनचे उद्घाटन झाले. यानंतर पुढील प्रश्न, तर प्रादेशिक सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, भालाफेक. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रादेशिक सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित नीरज चोप्रा हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. तर त्यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि राष्ट्रासाठी केलेल्या सेवेबद्दल हा मानद सन्मान देण्यात आला. तर नीरज चोप्रा यांनी 2020च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक आणि 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळाले आहे. यानंतर पुढील प्रश्न 77वा, अहमदाबाद येथे झालेल्या 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताने कोणते स्थान मिळवले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 11वे स्थान मिळवले. कितवे? तर 11वे. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अहमदाबाद मध्ये नुकत्याच पार पडलेल्या 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने एकूण 13 पदके जिंकून 4थे स्थान पटकावले आहे. तर स्पर्धेतील भारताची कामगिरी, पदके एकूण 13, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा यामध्ये समावेश आहे. आणि शिस्त, या स्पर्धेमध्ये जलतरण, कलात्मक जलतरण, डायव्हिंग आणि वॉटर पोलो या खेळांचा समावेश होता. तर ठिकाण, स्पर्धा वीर सावरकर क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती. ठळक कामगिरी काय होती? तर पुरुषांच्या सिंक्रोनाइज्ड 10 मीटर प्लॅटफॉर्म प्रकारामध्ये इंडिवेर सायरेम आणि विल्सन सिंग निंगथोजम यांनी कांस्य पदक मिळवले. तर 17 वर्षीय ऋषभ दासने 3 कांस्य आणि 1 रौप्य पदक पटकावले आहे. यानंतर 78वा प्रश्न, सप्टेंबर 2025 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अभिषेक शर्माला देण्यात आला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सप्टेंबर 2025 साठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार अभिषेक शर्मा याला मिळाला आहे. तर महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना महिलांच्या गटामध्ये हा पुरस्कार मिळाला. तर अभिषेक शर्माने आशिया कप मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे हा पुरस्कार जिंकला. तर पुरुष गट अभिषेक शर्मा, महिला गट स्मृती मानधना. यानंतर 79वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सर्वाधिक असिस्टेड गोल स्कोरर कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लिओनेल मेस्सी आहे त्यांचे नाव. काय? तर लिओनेल मेस्सी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सर्वाधिक असिस्टेड गोल करणारा खेळाडू लिओनेल मेस्सी आहे. तर ऑक्टोबर 2025 मध्ये त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला. यानंतर 80वा प्रश्न, भारताने कोणत्या देशादरम्यान 5वा समुद्र शक्ती नौदल सराव पार पडला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इंडोनेशिया. कोठे? तर इंडोनेशिया. लक्षात ठेवा, ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत आणि इंडोनेशिया या देशांदरम्यान 5वा समुद्र शक्ती नौदल सराव पार पडला. तर हा सराव 14 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता. सराव समुद्र शक्ती 2025, देश भारत आणि इंडोनेशिया, ठिकाण विशाखापट्टणम, वेळ 14 ते 17 ऑक्टोबर 2025, उद्दिष्ट अंतर कार्यक्षमता आणि दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य मजबूत करणे. यानंतर पुढील प्रश्न 81वा, आपल्या भारताचे पहिले मानवी अंतराळयान मिशन गगनयान कोणत्या वर्षी लॉन्च केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 2027 या वर्षामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयान 2027 मध्ये लॉन्च केली जाणार आहे. तर या मिशनच्या अगोदर
2027च्या सुरुवातीला 3 चाचण्या उड्डाणे केली जाणार आहेत, ज्यापैकी 2 मानवरहित असतील आणि 1 मानवरहित रोबोट योमित्रसह असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची 5वी आवृत्ती कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राजस्थान या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची 5वी आवृत्ती राजस्थानमध्ये आयोजित केली जाईल. तर ही स्पर्धा 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या काळामध्ये जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा आणि भरतपूर या 7 शहरांमध्ये होईल. यानंतर पुढील प्रश्न, 30व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या जॉबी मॅथ्यूने कोणत्या राज्याला विजय मिळवून दिला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मणिपूर या राज्याला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मणिपूरने 30वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025 जिंकली. तर अंतिम सामन्यामध्ये मणिपूरने पश्चिम बंगालला 1-0 ने पराभूत केले. तर हा सामना रामकृष्ण मिशन आश्रम मैदान, नारायणपूर, छत्तीसगड येथे झाला. तर मणिपूरने सलग 23व्यांदा ही ट्रॉफी जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यानंतर पुढील प्रश्न, इजिप्तमध्ये झालेल्या 2025च्या पॅरा पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या जॉबी मॅथ्यूने कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कांस्य पदक जिंकले आहे. कोणते? तर कांस्य पदक. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इजिप्तमधील कॅरो येथे झालेल्या 2025च्या पॅरा पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताच्या जॉबी मॅथ्यूने कांस्य पदक जिंकले आहे नुकतेच. तर त्यांनी 65 किलो वजनी गटामध्ये लेजेंड मास्टर्स प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवले. तर हे त्यांचे दुसरे जागतिक पदक आहे आणि या विजयामुळे त्यांची 2028च्या लॉस एंजेलिस पॅरालिम्पिकसाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यानंतर 85वा प्रश्न, तर 2025 सालासाठी कोणत्या खेळाडूला गोल्डन बूट देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लिओनेल मेस्सीला. कोणाला? तर लिओनेल मेस्सी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 सालासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अनेक खेळाडूंना गोल्डन बूट पुरस्कार मिळाला आहे. तर यामध्ये लिओनेल मेस्सीने 2025 MLS गोल्डन बूट जिंकला. तर तो गोन्झालो गार्सियाने फिफा क्लब विश्वचषक 2025 गोल्डन बूट जिंकला आहे. तर या व्यतिरिक्त कायलियन एम्बाप्पेने 2025चा युरोपियन गोल्डन बूट जिंकला. यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान जेमेक्स 2025 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, जपान या. कोणत्या? तर जपान. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जेमेक्स 2025 हा सागरी सराव जपान आणि भारत या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता. तर या सरावामध्ये भारतीय नौदलाचे INS सह्याद्री हे जहाज सहभागी झाले होते. यानंतर पुढील प्रश्न आहे 87वा. तर स्विस फर्म IQ एअरच्या जागतिक सर्वात प्रदूषित शहरांच्या ताज्या यादीमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ते आहे दिल्ली हे शहर. कोणते? तर दिल्ली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्वित्झर्लंड स्थित IQ एअर या हवामान गुणवत्ता मोजणाऱ्या संस्थेने नुकतीच जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केलेली आहे. तर या यादीमध्ये आपल्या भारताची राजधानी दिल्ली अव्वल क्रमांकावर असून ती जगातील सर्वाधिक वायू प्रदूषण असलेले शहर ठरली आहे. तर या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या तर लाहोर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि दिवाळीपूर्वीच दिल्लीतील हवामान धुक्याचा व धुरक्याचा पातळी इतकी वाढले की AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स अत्यंत धोकादायक पातळीवर गेला. यानंतर 88वा प्रश्न, चिली येथे झालेल्या 2025च्या फिफा विश्वचषक अंडर-20 विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मोरोक्कोने जिंकले आहे. कोणी? तर मोरोक्को. तर याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर 2025 फिफा अंडर-20 विश्वचषकाचे विजेतेपद मोरोक्कोने जिंकले आहे, ज्याने अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा 2-0 ने पराभव केला. तर हे मोरोक्कोचे पहिलेच अंडर-20 विश्वचषक विजेतेपद आहे. यानंतर पुढील प्रश्न 89वा, 2025च्या US ग्रँड प्रिक्स विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मॅक्स वेस्टपेनने. कोणी? तर मॅक्स वेस्टपेन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025च्या US ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद मॅक्स वेस्टपेनने जिंकले आहे. तर स्पर्धा
फॉर्म्युला 1 युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स 2025 संघ रेड बुल रेसिंग आणि ठिकाण ऑस्टिन टेक्सास येथील सर्किट ऑफ दी अमेरिकाज आणि अंतिम फेरीतील स्थान मॅक्स वेस्टपेनने आघाडी घेत रेस जिंकली तर लँडो नॉरिस दुसऱ्या स्थानावर राहिला आणि चार्ल्स लेक्लर तिसऱ्या स्थानावर राहिलेला आहे. यानंतर पुढील 90वा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने तरुण शास्त्रज्ञांसाठी रामानुजन फेलोशिप नुकतीच सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी युनायटेड किंगडम या. तर भारत आणि युनायटेड किंगडम या. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजेच युकेने यांनी तरुण शास्त्रज्ञांसाठी रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम सुरू केला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या कार्यक्रमाबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर उद्देश आहे दोन्ही देशांमधील तरुण वैज्ञानिकांमधील सहकार्य वाढवणे. तर विद्यार्थ्यांनो, प्रेरणा तर या फेलोशिपचे नाव प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ ठेवले आहे आणि लंडन इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिकल सायन्सेस म्हणजेच LIMS या कार्यक्रमांतर्गत तरुण भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आणि गणितज्ञांना लंडन येथील या संस्थेमध्ये संशोधन करण्याची संधी मिळेल. यानंतर घोषणा, तर ऑक्टोबर 2025 मध्ये युकेचे पंतप्रधान किअर स्टारमर यांच्या भारत भेटी दरम्यान याची घोषणा करण्यात आली. यानंतर 91वा प्रश्न, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दीपिका पादुकोण यांची. कोणाची? तर दीपिका पादुकोणची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची भारताची पहिली मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. तर या नियुक्तीचा उद्देश आहे मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, संबंधित कलंक कमी करणे आणि मानसिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे असा आहे. आणि यांचे कार्य, या भूमिकेमध्ये दीपिका पादुकोण देशभरामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करतील आणि या विषयाला सार्वजनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग बनवण्यासाठी मदत देखील करणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय उद्यानांमधील नवोपक्रमासाठी म्हणजेच IUCN म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर सोनाली घोष त्यांचे नाव आहे. काय? तर डॉक्टर सोनाली घोष. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. राष्ट्रीय उद्यानांमधील नवोपक्रमासाठी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय डॉक्टर सोनाली घोष या आहेत. तर त्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र राखीव क्षेत्राच्या फील्ड डायरेक्टर आहे. तर विजेत्याचे नाव डॉक्टर सोनाली घोष. पुरस्कार केंटन आर मिलर अवॉर्ड फॉर इनोव्हेशन. पुरस्काराचे कारण, राष्ट्रीय उद्यानांच्या व्यवस्थापनामध्ये नाविन्यपूर्ण आणि शाश्वत दृष्टिकोन आणण्यासाठी आणि विशेषतः हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय देखील आहेत. यानंतर पुढील प्रश्न, पूर्व अंटार्क्टिकामधील आपल्या भारताच्या नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मैत्री 2 असे नाव आहे. काय? तर मैत्री 2. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्व अंटार्क्टिकामधील भारताच्या नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव मैत्री 2 आहे. तर हे केंद्र जुन्या मैत्री स्टेशनची जागा घेईल आणि ते एक आधुनिक, हरित आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत संशोधन तळ असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, अदानी आणि गुगल आपल्या भारतातील सर्वात मोठे AI डेटा हब खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बांधणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए विशाखापट्टणम त्या शहराचे नाव आहे. काय? तर विशाखापट्टणम. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अदानी समूह आणि गुगल आपल्या भारतातील सर्वात मोठे AI डेटा हब विशाखापट्टणम येथे बांधणार आहे. तर हे आपल्या भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे तंत्रज्ञान विषयक प्रकल्पांपैकी एक आहे, ज्यामध्ये सुमारे $15 अब्जाची गुंतवणूक अपेक्षित आहे. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच 2025-26 साठी SDRFच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून आपल्या महाराष्ट्राला किती कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 1566.40 कोटी रुपयांची मदत आपल्या भारताला मंजूर केली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025-26 आर्थिक वर्षासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच SDRF अंतर्गत केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून एकूण 1950.80 कोटी रुपयांची आगाऊ मदत जाहीर केली आहे. तर यामध्ये आपल्या महाराष्ट्राला 1566.40 कोटी रुपये आणि कर्नाटकला 384.40 कोटी रुपये मिळणार आहे. तर ही मदत अतिवृष्टी व
पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी दिली जाणार असून बाधित शेतकरी आणि नागरिकांना तत्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी ही रक्कम उपयुक्त ठरणार आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, कोठे दिवाळीच्या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये किती दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेशमध्ये. कोठे? तर उत्तर प्रदेशमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 20 ऑक्टोबर 2025 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. तर या कार्यक्रमामध्ये 26,17,215 दिवे एकाच वेळी लावण्यामध्ये आले, ज्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला. तर याशिवाय 2128 लोकांनी एकाच वेळी आरती करून आणखी एक विक्रम रचला. तर हा कार्यक्रम अयोध्या नगरीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक गौरवाचे प्रतीक मानला जातो. तर गेल्या वर्षी 25 लाख दिव्यांचा विक्रम झाला होता, पण यंदा तो मोडून नवीन रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 97वा, आपल्या भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य म्हणून कोणते राज्य घोषित केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ते आहे केरळ हे राज्य. कोणते? तर केरळ हे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, लक्ष द्या. तर 1 नोव्हेंबर 2025 रोजी केरळ हे आपल्या भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य घोषित केले जाणार आहे. तर केरळची स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते ही घोषणा होणार आहे. यानंतर 98वा प्रश्न, तर आळंदीतील रस्त्यांच्या डागडुजीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 1 कोटी रुपयांचा. किती? तर 1 कोटी रुपयांचा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कार्तिकी वारीपूर्वी आळंदी येथील रस्त्याची डागडुजी आणि शुभोभीकरणासाठी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तर या कामासाठी नगर विकास विभागाअंतर्गत 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने शिंदे यांनी ब वर्ग तीर्थक्षेत्रासाठीचा निधी 5 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. तर महाद्वार घाटाच्या शुभोभीकरणासाठी स्वातंत्र्य 5 कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर उदाहरण महत्त्वाचे पाहून घेऊयात. तर वारी दरम्यान लाखो भाविक आळंदीला येतात, त्यामुळे रस्त्याची चांगली अवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे आणि शासनाकडून निधी मंजूर केल्याने भाविकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरणामध्ये दर्शन घेणे सुलभ होणार आहे. यानंतर 99वा प्रश्न, सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह सेक्युरिटीज हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राज शुक्लाने लिहिले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह सेक्युरिटी हे पुस्तक सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांनी लिहिले आहे. तर हे पुस्तक नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 100वा प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर नासाने शोधलेला पृथ्वीचा दुसरा तात्पुरता चंद्र कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 2025 PN7 असे नाव ठेवले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नासाने शोधलेल्या पृथ्वीच्या तात्पुरत्या दुसऱ्या चंद्राला 2025 PN7 या नावाने ओळखले जाते. तर याला अर्धचंद्र असेही म्हटले जाते, कारण तो पृथ्वीच्या कक्षेमध्ये तात्पुरता फिरत आहे आणि खरा चंद्र नाही. तर नाव आहे 2025 PN7. तर प्रकार आहे हा एक लघुग्रह आहे जो पृथ्वीसोबत एक कक्षा सामायिक करत आहे. तर कालावधी 2083 पर्यंत हा लघुग्रह पृथ्वीसोबत राहील. यानंतर 101वा प्रश्न, तर विद्यार्थ्यांना आपण 105 प्रश्न घेतले आहेत महत्त्वाचे या महिन्यामधील. तर आपल्या भारताचा पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज कोठे बांधला जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ऋषिकेश मध्ये. कोठे? तर ऋषिकेश. त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे बांधला जात आहे. तर या पुलाचे नाव बजरंग सेतू आहे. तर या पुलाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी, तर हा पूल गंगा नदीवर प्रसिद्ध लक्ष्मण झुला पुलाच्या जागी बांधला जात आहे. तर सुरक्षेच्या कारणामुळे लक्ष्मण झुला 2019 मध्ये बंद करण्यात आला होता. तर हा पूल 132 मीटर लांब असेल आणि तो पर्यटकांना एक अनोखा अनुभव देखील देणार आहे. तर यामुळे ऋषिकेशमध्ये पर्यटन वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
यानंतर 102वा प्रश्न, औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, छत्रपती संभाजीनगर स्टेशन असे नवे नाव करण्यात आले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नवे नाव छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे ठेवण्यात आले. तर या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे आणि नवीन स्टेशनचे कोड CPSN असा आहे. तर छत्रपती संभाजीनगरची काही प्रमुख स्टॅटिक जीकेची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर ऐतिहासिक नाव आहे खडकी, नवीन नाव छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे नाव औरंगाबाद आणि नावाचे कारण मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून. आणि यामधील जिल्हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, ज्यामध्ये कन्नड, सिल्लोड, गंगापूर, खुलताबाद, पैठण, वैजापूर, सोयगाव, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर शहर या 9 तालुक्यांचा समावेश आहे. आणि क्षेत्रफळ आहे 10,110 चौरस किलोमीटर. आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळे अजिंठा आणि वेरूळ लेणी, इतर प्रसिद्ध स्थळ बीबी का मकबरा, ज्याला मिनी ताजमहल असेही म्हटले जाते. आणि इतर महत्त्वाची माहिती, औरंगजेब बादशहाने फत्तेनगर येथे 1653 मध्ये औरंगाबाद शहराची स्थापना केली होती. सर्वांनी महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. यानंतर 103वा प्रश्न, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. देशाचे पुढील म्हणजे 53वे सरन्यायाधीश कोण असणार आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा असे त्यांचे नाव असणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताचे पुढील म्हणजे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत असणार आहे. तर सध्याचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त झाल्यानंतर ते 24 नोव्हेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारतील. तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याविषयी काही प्रमुख माहिती, तर त्यांची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश गवई यांनी केली आहे. तर ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत सरन्यायाधीश म्हणून काम करतील. तर ते हरियाणा राज्याचे पहिले सरन्यायाधीश देखील ठरणार आहेत. यानंतर 104वा प्रश्न, तर देशातील पहिली सरकारी टॅक्सी कोठे सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात येणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशातील पहिली सरकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी या नावाने दिल्ली येथे सुरू होणार आहे. तर नोव्हेंबर 2025 मध्ये 650 टॅक्सींसह एक पायलट प्रकल्प सुरू होईल. त्यानंतर डिसेंबर मध्ये तिचा विस्तार इतर प्रमुख शहरांमध्ये केला जाणार आहे. तर नुकतेच यानंतर पुढील प्रश्न 105वा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. तर नुकतेच कोणत्या देशाने 30 दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पेरू या देशाने. कोणत्या? तर पेरू या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. 2025च्या ऑक्टोबरमध्ये पेरूच्या अंतरिम राष्ट्रपती जोस जेरी यांनी राजधानी लिमा आणि जवळपासच्या कलाओ प्रांतामध्ये 30 दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. तर गुन्हेगारी आणि हिंसाचारामध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे मोठा. तर आणीबाणी अंतर्गत लष्करी मदत, सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला लष्कराला पाचारण करण्यात आले आहे आणि अधिकार मर्यादित नागरिकांच्या एकत्र येण्याच्या स्वातंत्र्यासारख्या काही घटनात्मक अधिकारांवर तात्पुरती मर्यादा घालण्यात आलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. खूप सोपे प्रश्न आहेत आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहूयात. RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचे विद्यार्थ्यांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर देशाचे पुढील म्हणजे 53वे सरन्यायाधीश कोण असणार आहेत? याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी कॉमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला परीक्षेला फायदा होतो का, हे सर्व गोष्टी मला कॉमेंटमध्ये कळवा. आणि जाता जाता या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.